हॅलो हॅलो सर, आवाज पोहोचतोय माझा आपल्यापर्यंत? हॅलो सर, आवाज पोहोचतोय आपला माझा हा अगदी आपल्यापर्यंत? बारीक येतोय. माझा प्रश्न असा होता की चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेणं आणि उद्धव ठाकरेंनी प्रेम कायम राहू द्या असं म्हणणं, नेमकं काय सुरू आहे शिवसेना भाजपमध्ये? हे बघा, विधानसभेचं अधिवेशन आज चालू झालेलं आहे हम्म. आणि उद्धव ठाकरे विधान परिषदेचे सदस्य आहेत म्हणून ते आले. त्या ठिकाणी एकत्रित समोरासमोर आल्यानंतर बोलणं हे तर आपल्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे आणि त्याच्यामुळे राजकीय अर्थ हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि त्यामुळे यात कुठलाही राजकीय अर्थ त्याचं काढण्याचा काही आवश्यकता नाही आहे असं मला वाटतं. बरं, आणखी एक प्रश्न आहे की चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांना ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्यात, त्यांचं अभिनंदन केलंय. एकीकडे विजयासाठी जंग पछाडणारा भाजप आणि दुसरीकडे आता चंद्रकांत पाटील ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देत आहेत. काय अर्थ आहे? हो, काल मतदान पूर्ण झालं. मतदान होईपर्यंत आम्ही प्रचंड ताकदीने काम केलेलं आहे आणि आता समोर जर अनिल परब भेटले असतील तर त्यांनी एक शुभेच्छा देत. काय आहे म्हणजे शुभेच्छांनी काय होतंय? म्हणजे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही काय आता इतक्या खालच्या पातळीवर यायची? अतुल भातखळकरजी, जर या सगळ्याला पार्श्वभूमी मतदानाची नसती तर कदाचित ते एवढ्या सहजरित्या पाहिलं गेलं असतं, पण काल मतदान झाल्यानंतर आज लगेच ॲडव्हान्स शुभेच्छा देणं पराभव स्वीकारलाय का? विधानसभेचं अधिवेशन चालू झालंय ना, आता समोरासमोर भेटी होतातच. भेटीबद्दल आक्षेप नाहीच आहे, आक्षेप आहे ॲडव्हान्स शुभेच्छा देण्याबद्दल, ॲडव्हान्स अभिनंदन करण्याबद्दल. अभिनंदन किंवा शुभेच्छा दिल्या असतील याच्यातला भाग नाही. आता कोणी म्हणतं शुभेच्छा, यात काय म्हणजे यात काही वेगळं आणि कधी न घडणारी गोष्ट घडली असं मला काही वाटत नाही आणि याचा कुठलाही राजकीय अर्थ घेण्याची किंचितही आवश्यकता नाही. बरं, शेवटचा प्रश्न विचारते. लिफ्ट जवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची ही भेट झाली. कशा पद्धतीची टीका एकमेकांवर केली गेली लोकसभेत आपण पाहिलं. आता मनोमिलनाचे सूर जुळवले जातात. खालच्या स्तरावर जाऊन टीका उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. यातून देवेंद्र फडणवीस हे किती मोठ्या मनाचे आहेत. लिफ्टच्या समोरासमोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या ठिकाणी दुसरा नेता असता तर त्याने काही त्याची रिॲक्शन दिली असती. उद्धव ठाकरे किती खालच्या पातळीवर जाऊन लोकसभेच्या निवडणुकीत बोललेत हे आपणच दाखवलेलं आहे. माननीय देवेंद्रजींचा उल्लेख कुठल्या भाषेमध्ये केला, पण तरी सुद्धा मोरचाच वागला तरी आपण आपल्या मर्यादा आणि आपला सज्जनशीलता सोडायची नसते. याचंच एक चांगलं उदाहरण माननीय देवेंद्रजींनी घालून दिलेलं आहे. मला वाटतं अटलजी नेहमी असं म्हणायचे की राजकारणामध्ये समोरचे विरोधक आमचे शत्रू नाही आहेत, ते विरोधक आहेत. देवेंद्रजी त्याच विचारावर चालणारे नेते आहेत. भातखळकरजी, या दोन भेटी आता ज्या झाल्या त्याचे अन्वयार्थ नजीकच्या काळामध्ये अर्थातच उलगडतील. सध्या धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आणि याच मुद्द्यावरती अतुल भातखळकर यांच्याशी संवाद साधतोय वेदांत नेब. प्रवास, वृद्ध लोकांना मोफत प्रवास, 1 रुपयामध्ये इन्शुरन्स, म्हणजे असंख्य गोष्टी. ठाकरेंकडनं पेढा सुद्धा दिला पण चंद्रकांतदांना की आमचा विजय झालाय लोकसभेमध्ये. तो विजय, लोकसभेतल्या विजयाबद्दल आता